तर कशात सगळे तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज मी चाललेले आहे मामाच्या गावाला। आमच्या मामाकडे एक म्हैस आहे, तर तिला छोटंसं बाळ झालेलं आहे। तर आज आम्ही जाणार आहेत खरवस खायला। मला मामाने फोन केला होता की तू नक्की ये खरवस खायला। तर त्यासाठी मी आज फुलवडे या गावामध्ये चाललेले आहे आणि मी माझ्या माहेरी आले होते माझ्या मम्मीकडे। तर तिथून आता आम्ही माझ्या मामाच्या इकडे जाणार आहेत। तर इथे आता आम्हाला मस्त अशी फुलं दिसलेली बघा, मस्त आहेत ना फुलं पाहायला। आणि समोरच डिंबे धरण आहे, तुम्हाला पाहायला भेटते। आणि डिंबे धरणाचे सगळे दरवाजे उघडलेले आहेत। गावाला भरपूर असा पाऊस आहे आणि आज जाऊन बघूयात आपल्याला किती दरवाजे उघडलेले ते पाहायला भेटते। काल मी आले होते, काल मी लाईव्ह पण केलेला। तर तुम्ही माझ्या लाईव्हला जाऊन नक्की बघा, तुम्हाला तो व्हिडिओ पण पाहायला भेटेल लाईव्हचा। तर आता तुम्हाला इथे दिसत असेल आपल्या समोर 5वा दरवाजा उघडला आहे आणि दरवाजातनं पाणी खाली येत आहे बघा। अगोदर पाहिले तर 3च दरवाजे उघडले होते, पण आता 5ही दरवाजे उघडले आहेत। हे बघा पाणी येत आहे खाली। आता आम्ही इथे डिंबे धरणावरती आलेलो आहे आणि मगाशी मी दाखवलं तेव्हा 3च दरवाजे उघडले होते आणि आता आपल्याला इथे 5ही दरवाजे उघडलेले पाहायला भेटते। गावाला भरपूर पाऊस आहे, त्यामुळं धरणाचे दरवाजे चालू बंद करते। काल पण आलो होतो तेव्हा 5ही दरवाजे उघडले होते आणि भरपूर असा पाऊस होता आणि आजही 5ही दरवाजे उघडलेले आहेत। तर आपल्या समोरच आता 5वा दरवाजा उघडलाय। तर हे बघा वरती आल्यावरती आपल्याला असं पाहायला भेटतंय पाणी सोडलेलं। आणि इथे धरणाच्या वरती आपल्याला जाऊन देत नाहीये, तर आपण इथे साईडला थांबून व्हिडिओ आणि फोटो काढू शकतो। आणि हे समोर आहे डिंबेगाव, हे बघा। तर आपण आता फुलवडे या गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि समोरच आता आपल्याला माझ्या मामाचं घर दिसेल। तर हे बघा रस्त्याच्या कडेलाच आहे आणि समोर माझ्या मामाचं घर आहे। 2-3च घर आहेत आणि पुढे गाव वगैरे म्हणजे मोठं, पण साईडला घर आहे माझ्या मामाचं आणि रस्त्याच्या कडेलाच आहे। तर आता तुम्हाला दिसेल हे बघा, आणि ही आजूबाजूची जी शेती आहे ना ती माझ्या मामाची आहे आणि हे माझ्या मामाचं घर आहे। तर आपण आता माझ्या मामाच्या घरी पोहोचलेलो आहोत। तर हा बघा, हा माझा मामा आहे। हा म्हशी घेऊन गेला होता चारायला डोंगरामध्ये आणि आता तो घरी येतोय। तर हे बघा आमच्या गावाला लालपरी आलेली आहे। तर हा माझा मामा आहे बघा, हा मशीनला घेऊन गेला होता। मामा कुठे गेलता तू? म्हशी चारायला। तर हे माझ्या मामाचं घर आहे आणि भरपूर असं जुनं आहे बघा। आणि ही आमची मोठी आई आहे, तर ती लाकडं फोडतीये बघा। आणि हे बघा किती जुनं घर आहे, मातृपितृ छाया 1993, म्हणजे भरपूर असं जुनं घर आहे हे बघा। आणि हे मामाने आताच काम केलेले, पत्र टाकलेले आहेत। पाऊस दिवस येतोय ना, तर त्याच्यासाठी त्याने आता टाकलेलेच हे पत्रे। म्हशी घेऊन आलाय, तर तो आता पाणी दाखवायला गेलाय। तर तुम्हाला झाडावर लटकलेला भोपळा बघायचा आहे का? तर तुम्हाला दाखवते थांबा।
तर हा बघा इथे झाडावर लटकलेला भोपळा आहे, डांगर भोपळा हे बघा, आणि भरपूर मोठा आहे. आणि इथेच खाली आपल्याला गावठी काकडी पाहायला भेटते. हे बघा, ही गावरान काकडी ही पावसाळ्यातच आपल्याला भेटते खायला, आणि याच्या पुऱ्या पण करतात काकडीच्या. तर हे बघा इथे आपल्याला छोटासा भोपळा पाहायला भेटतोय, आणि इथेच आहे ना गावठी काकडी, ही छोटीशी आणि ती मोठी होती. हे बघा, ही पावसाळ्यातच भेटते आणि याच्या पुऱ्या पण बनवतात. आणि ह्या भोपळ्याची भाजी बनवतात छोटा असताना, आणि पिकल्यावरती याच्या पुऱ्या बनवतात, कोणी भाकरी बनवतात, गुळ टाकतात, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ असं सगळे पिठे टाकून याचे भाकरी बनवतात, आणि कोणी पुऱ्या बनवतात. तर हे बघा, तर कसं आहे मामाच्या इकडचं वातावरण, आणि भरपूर अशा भाज्या बिज्या पाहायला भेटतात. इथेच समोर आपल्याला अशा आळूची पानं आहेत, हे बघा आळूची पानं पण भेटतात बघायला. तर त्याने अशी भरपूर अशी बागायत केलेली आहे. तर तुम्हाला अजून दाखवते, थांबा. आपल्याला इथं आता पिकलेला पेरू भेटलाय, तर मामा इथं आता पेरू तोडतोय. तर आता हा पेरू आपण कापूया आणि सगळेजण मिळून खाऊया. हे बघा इथे पण पेरू लागलेले आहेत, हे बघा. आणि ही आळूची पानं आहेत बघा, आळूची भाजी. हे बघा इथे झेंडू बिंडू लावलेले आहेत. आणि हा इथे लाल देठ आहे, हा पित्र किंवा दशक्रिया वगैरे असले ना का ते निवदाला भाजी लागते ना, तर तो लाल देठ आहे, तो पण लावलेला इथे. आणि हे आंब्याचं झाड आहे. आणि हे बघा सीताफळ पण लागलेले आहेत सीताफळीला. तर मामाने भरपूर अशी बागायत करून ठेवलेली आहे. तर आम्ही बारीक होतो ना तेव्हा ही झाडं लावताना आम्ही पाहिलेली आहेत. तर आता आम्हाला ही खायला पण भेटतात. तर त्यांनी त्याच्या भाचवंडांसाठी, त्याच्या मुलांसाठी अशी भरपूर झाडं लावलेली आहेत. हे बघा इथे बटाटे पण लावलेले आहेत छोटे छोटे भाजीला. आणि हे आंब्याचं झाड आहे. आणि इथे वरती आपल्याला रामफळ पण पाहायला भेटते, पण त्याला आता सध्या फळं नाहीत. पण झाड दाखवते तुम्हाला. हे बघा हा लाल देठ आहे, मगाशी मी तुम्हाला दाखवला ना त्यातलंच. आणि ह्या भेंड्या आहेत तिथं लावलेल्या. म्हणजे आपलं गावाला आलं ना की सगळ्यांकडे तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यांकडे असे छोटे छोटे काही ना काहीतरी लावलेलेच असतात. की म्हणजे मार्केट वगैरे नसते ना, त्याच्यामुळे आपल्या घराच्या पुढे झाडं लावायची आणि त्याचीच म्हणजे भाज्या वगैरे लावायच्या आणि त्याचीच भाजी बनवायची. हे बघा हे सीताफळचं झाड आहे. बघा सीताफळ बघा. हे बघा हा पावसाळ्यामध्ये ना घेवडा लावतात, तो वाला घेवडा आहे. असे फाट्यांवरती सोडलेले आहेत लाकडांवरती ते, आणि मग त्यांना शेंगा येतात. आणि हे रामफळीचं झाड आहे. हे बघा त्याला सध्या तरी फळं नाही आलेली, पण ज्यावेळेस येतील ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल. हे बघा. तर हे बघा इथं आपल्याला फणसाचं पण झाड पाहायला भेटते, आणि याला फणस पण येतात. आमची आई मस्त भाजी करते. पुढच्या उन्हाळ्यामध्ये फणस आली ना की मी माझ्या आईच्या हातची रेसिपी नक्की दाखवेल फणसाची. आणि ते समोर नारळाचं झाड आहे आणि केळीची झाडं पण आहेत. तर चला आपण बघूया. तर हे बघा इथं मामाने आमच्या मिरच्या पण लावलेल्या आहेत. पावसाळ्यात काही कोणी जात नाही भाजी बिजी घ्यायला, तर घरचाच भाजीपाला आपला तयार करायचा आणि बनवायचा. हे बघा इथं केळीची झाडं पण लावलेली आहेत आणि केळं पण आलेली आहेत. आणि हे बघा इथं रताळीची झाड आहेत. मामा ही रताळी कधी येतील रे आता? एकादशीला ना. तर आता ही लावलेली आहेत आणि एकादशीला आपल्याला ही खायला भेटतील. हे बघा. आणि मामा आपलं जुनं घर कुठं होतं रे अगोदर? तर हे बघा धरणाचं पाणी कसं मस्त वरतीपर्यंत आलेलं आहे, एकदम शेताच्या कडेला आलेलं आहे पाणी. आणि समोर पण इथे झाडं बिडं लावलेली आहेत आंब्याची. आणि इथे आपल्याला ना समोर आता भात पाहायला भेटते. मामा हा कुठला भात आहे? इंद्रायणी का? कुठलं ती 2 झाड आहेत ती का? तर इथे आमचं पहिलं जुनं घर होतं आणि हे नवीन घर बांधलेलं. हे म्हणजे कधी बांधलं हे वाला? 1992 साली. तर हे बघा मागाशी मी तुम्हाला दाखवलेलं ते घर नंतर बांधलेलं आहे. आणि आता माझ्या मामाने परत दुसरं एक नवीन घर बांधलेलं आहे. तर त्याचं घराचं काम पण चालू आहे आता, आणि दाखवते तुम्हाला गेल्यावरती. हे हनुमान फळ आहे
आणि इथं मामानी त्याचं पण झाड लावलेले, रामफळ झालं, सीताफळ झालं आणि आता हे हनुमान फळ. तर हे फणसाचाच प्रकार आहे, म्हणजे असं दुसरा, पण थोडं आंबट गोड चव असते. आणि फणसाला कसे थोडे काटे असतात, तर तसेच या फळाला पण काटे असतात आणि आंबट गोड चव याची. तर आमच्या मामाने भरपूर अशी झाडं लावलेली आहेत, म्हणजे प्रत्येक प्रकारची तुम्हाला झाडं पाहायला भेटतील आणि सगळ्यांना फळं पण येतात आणि सगळी फळं खायला भेटतील. का इथे पपईचं पण झाड आहे आणि समोर नारळाचं झाड आहे. तर सगळ्या प्रकारची फळं इथे लागतात आणि दरवर्षी आम्ही मे महिन्यात मामाकडे येऊन सगळी फळं खातो. तर असं आहे माझ्या मामाच्या गावचं वातावरण. कसं वाटतंय तुम्हाला? माझ्या मामाचं गाव आवडलं का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण आता खरवस खाणार आहेत आणि त्याची टेस्ट पण तुम्हाला सांगते कशी लागते ती. हे बघा, मस्तपैकी भात लावलेले, असं हिरवं झालेलं आहे मस्त. आणि पाठीमागे धरण पण आहे आणि धरणाचं पाणी बघा कुठपर्यंत आलेले, एकदम शेताच्या कडेला आलेले आहे. तर असं आहे माझ्या मामाचं गाव. गावाला आल्यावरती मस्तच वाटतंय आणि शहरातल्या लोकांना जास्त करून गावालाच यायला आवडतंय. सुट्टी पडली की सगळेच जण गावाला येतात आणि माझ्या मुलांनाही सुट्टी पडली त्यामुळे मी गावाला आलेली आहे. तर हे बघा, मस्त डोंगर बिंगर आहेत समोर. हे बघा, मस्त अशी हिरवळ आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हे गाव कसं वाटलं मला नक्की सांगा. जर तुम्हाला हे गाव आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे घर आहे मामाचं आणि घराच्या समोरचा बघा रस्त्याच्या वरच्याच साईडला इथं त्यांनी जागा केलेली आहे आणि इथं ह्याची झाड आहेत, भेंडीची झाड आहेत आणि हे छोटी छोटीत ना ही मिरच्यांची आहेत. इथं मध्येच आंब्याचं झाड आहे, साईडला वांग्याचं झाड आहे आणि तुम्हाला मी अजून एक झाड दाखवते. तर हे बघा, हे रानामध्ये जे चिचुरड्याची भाजी असते नाही का त्याचं झाड आहे आणि तुम्हाला जर माहित असेल तर मला कमेंट करून सांगा. तर आता भाजीला आपण डांगर काढूया, डांगर भोपळा. आणि हे घेवड्याचं झाड आहे, शेंगा येतात त्याला. तर हा वेल असं सोडलेला आहे, पावसाळ्यामध्ये असे म्हणजे कडेकडेने लावतात आणि म्हणजे जे हे असतात ना लावलेले लाकडं लावलेली त्यांच्यावरती त्याचे वेल असे सोडतात म्हणजे त्याला शेंगा येतात. आणि हे बघा इथे डांगर भोपळा काढतोय मामा आमचा, हे बघा. तर आता इथे मामाने भोपळा काढलेला आहे आणि अजून पण एक आहे पण तो खालच्या साईडला आहे. आणि आता इथं आमचा मामा मला मुंबईला नेण्यासाठी गावचा वानोळा गोळा करतोय सगळा. तर हे बघा इथे ना कारल्याचे वेल सोडलेले आहेत असे लाकडांवरती. ही हळद आहे आणि इथे रताळी लावलेली आहेत आणि हे चिंचाचं झाड आहे बघा, चिंच आलेले आहेत, जास्त नाहीत म्हणजे पण यायला सुरुवात झालेली आहे आता. हे बघा, हे बघा. आणि इथेच आता मामाने शापूची भाजी ते लावलेले आहे. तर चला आपण बघूयात आणि भाजी घेऊन जाऊयात घरी. आणि हे तुरीच्या शेंगा असतात नाही का त्याचं झाड आहे, हे बघा. तर हे असं आहे माझ्या मामाचं गाव. समोरच डोंगर आहे आणि डोंगरामध्ये पावसाळा जेव्हा चालू होतो ना त्यावेळेस चाव्याची भाजी, चाव्याचा वार म्हणजे अशा भरपूर रानभाज्या भेटतात. तर त्याही मी खाल्लेल्या आहेत. मामा आम्हाला पाठवून देतोय मुंबईला. तर हे बघा इथं बोरीचं झाड आहे मोठं. तर तिला बोर आलेली आहेत पण छोटी छोटीच आहेत आणि कच्ची आहेत अजून. तर हे बघा इथे शापूची भाजी लावलेली आहे, हे बघा. आणि पावसामुळे जरा गवत झालेलं आहे त्याच्यात, पण घरी खायला पुरतं ठीक आहे ना. म्हणजे असं एक एक अर्धा वापर थोडं थोडं काहीतरी लावलं की गावचे लोक असे लावतात आणि घरीच भाज्या तयार करतात आणि खातात. म्हणजे जे मार्केटमध्ये भेटतात खत बित्त मारलेले त्यांच्यापासून थोडस वेगळं आणि नैसर्गिक खाद्य खातात. वाळकाचं झाड आहे, याला वाळूक लागले पण हे खूप मोठं होणार आहे अजून हे त्याच्या रगारूपात आलं नाही. मोठं झाल्यावर हे पिकतं, पिवळसर दिसतं आणि हे मी लावलेले पण अजून ते मोठं होणार आहे. थोडं थोडं करते आणि माझ्या नातवंडांना आवड वाटते याची शेतातली, ती बघायला येते, त्यांना खाऊही घालते. तर आता आपण इथं आळूची पाने घेणार आहेत. आई आपल्याला आळूची भाजी बनवणार आहे आणि मला घरी पण देणार आहे घेऊन. तर आता आपण आळूची पानं नेऊया आणि आईच्या हातची भाजी करून खाऊया. तर आई आता भाजी बनवणार आहे मला आणि मुंबईला न्यायला पण मला गावचा वानोळा म्हणून
भाजी, डांगर, परत जी काकडी आहे गावठी ती काकडी देणार आहे. तर बघूयात आपण आता आईच्या हातची भाजी कशी लागते ते खाऊन. तर आता आई आता इथे भाजी काढतीये, तर आपण बघूयात कशी पानं काढायची आहेत ते. अशी भाजी काढायची, मग ती घरी गेल्यावर साफ करायची आणि त्याचे वड्या बनवायच्या. त्याच्या नळाची पण भाजी होती, बनवली तर छान लागते. हे बघा आई, ही मोठी पानं पण घेतात का ग? मोठी पानं पण घेतात ना. आणि भाजी अशी म्हणजे अशा घशाला खवखवते असं काय नाही होत ना? जरा 2 शिट्ट्या जास्त घ्यायच्या, मग खवत नाही. थोडं तेल टाकायचं. मी गावठी काकडी लावलेली, त्या काकडीपासून पिसोळी म्हणतात ते बनवतात, वाफळी बनवतात, काकड भाकरी बनवतात. मग माझ्या नातवंडांना माझ्या हातचं खाऊ वाटतं की येतात, खात्यात. मुंबई पुण्याला सुद्धा मी पाठवते. माझ्या मुली आहेत तिकडं पण पाठवते, जावई आहेत. सगळ्यांना आवडतं माझं शेतातलं भाजीपाला, आळूची भाजी, कोथिंबीरच्या वड्या, सगळं काय असतंय माझ्याकडं. थोडं ते गावची आहे. तर तुम्हाला हे काकडीची रेसिपी पाहिजे असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. मग माझी आई तुम्हाला त्याची रेसिपी नक्की करून दाखवल. आई दाखवशील ना काकडीची रेसिपी करून? हे बघा इथं भोपळे लागलेले छोटे छोटे, ही फुलं आहेत अशी, आणि हा भोपळा आहे हे बघा, आणि ह्या साईडला पण आहे. हे बघा इथं लाकडाचे इथं भोपळा आहे. हे बघा असे छोटे छोटे भोपळे आहेत. आणि ते मोठे झाल्यावरती मी मगाशी तुम्हाला दाखवलं ना, तो असं झाडावरती लटकलेला असतोय, तसे मोठे होतात आणि त्याच्यापासून डांगर भाकरी, पुऱ्या असे बनवतात. तर आता माझी आई आम्हाला ह्या आळूची पानांची भाजी करणार आहे. तर चला आपण बघूयात. बघा हे लिंबाचं झाड आहे आणि इथं लिंब लागलेली आहेत. हे बघा हिरवी आहेत सगळी, अजून पिकलेली नाहीत. बघा भरपूर मोठी मोठी लिंब आहेत. बघा तर हे बघा इथं आईने मला भाज्या त्या आणलेल्या आहेत न्यायला. तर आई कुठल्या कुठल्या भाज्यात ग ह्या? आळूची भाजी आहे, डांगराची भाजी आहे, परत शेपूची भाजी आहे. एवढ्या भाज्या अशा आमच्याकडे पिकतात. रानच्या भाज्या आणायला वेळ नाही भेटला. कोळीची भेटती, करटुली भेटतात, याची कवदर असते आणि ती सोंडे येतो तिला, तिची पण भाजी आम्ही करतो. पण ती आता डोंगरात आहे, आता वेळ नाही जायला राहणार. जेवढ्या भाज्या तेवढ्या भाज्या आणल्यात माझ्या नातीला द्यायला. आणि ते सायर थोडे असतात ते कधी भेटतात? ते चैत्र महिन्यात. तर आता इथे आईने भाज्या आणलेल्या आहेत आणि त्या मला मुंबईला न्यायच्यात. तर असा हा वानवळा मला भेटलेला आहे. आणि आता आईच्या हातची आळूची पानाची भाजी बघूयात आणि आई करून देणार आहेत, तर आपण ती खाऊयात. तर ही बघा ही गोधडी माझ्या आईने शिवलेली आहे आणि आमच्या आईचं वय आता 75 आहे आणि तिला चष्मा पण नाहीये आणि तरी ती सुईमध्ये धागा घालतीये आणि गोधड्या शिवते. हे बघा आणि ही माझ्या नातीला मी आता ही गोधडी देणार आहे आठवण म्हणून. आणि आता ही गोधडी माझ्या नातीला देते माझी आठवण राहावा म्हणून. तर हे बघा मला माझ्या आजीने दिलेली गोधडी. आणि आता जुनी लोक भरपूर असे म्हणजे राहिलेले नाहीयेत, तर जुनी लोक भरपूर गोधड्या शिवतात. तर त्यातलीच माझी आई आहे जी 75 वर्षाची आणि तिने माझ्यासाठी ही गोधडी शिवलेली आहे. आणि हा वानवळा ही गोधडी मला दिलेली आहे आणि ती अजूनही गोधड्या शिवते. आणि आता जी नवी जनरेशन आहे त्यांना काही गोधड्या वगैरे शिवता येत नाही, ते लोक मशीनवर शिवतात. तर तुम्ही याची शिलाई पण बघा माझ्या आईने हाताने शिवलेली आहे. हे बघा तर गोधडीचा कलर कसा आहे आणि माझ्या आईने दिलेली ही भेट तुम्हाला आवडली का? तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडलाय का? व्हिडिओला लाईक करा. तर हे बघा हे आमच्या मामाची मांजर आहे आणि अशा भरपूर 2-3 मांजरी आहेत. त्यांच्याकडे एक कुत्रा पण आहे आणि इकडे वाघ वगैरे येतात ना, तर त्याच्यासाठी त्यांना कुत्री मांजरी अशी पाळायला लागते. तर हे बघा इथं दुसरी पण मांजर आलेली आहे. तर हे बघा इथे ही पण आहे. अशा 2-2 मांजरी आहेत आणि यांच्याकडे भरपूर असे प्राणी आहेत, त्यांना पाळायला लागतात.
आणि वाघ येतोय डोंगरातनं, म्हणून मग कुत्रे वगैरे त्यांना पाळायला लागतात. आमच्या मामाची 2-3 कुत्र वाघाने नेलेली आहेत, पण तरी तो पाळतोय. आणि एक साईडला घर असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांना पाळायला लागतं. तर हा माझा मामा आहे आणि मामाचे मोठे चुलते हे. आणि मामासाठी ह्या मोठा बाबा आणि मोठे. पण आम्ही जेव्हा लहान होतो ना त्यावेळेस बाबाकडे शेळ्या होत्या, तर आम्ही त्याला शेळव्याला बाबा म्हणायचो. तर बाबाचं वय आता 85 वर्ष आहे. आणि मगाशी मी तुम्हाला डिंबे धरण दाखवलं ना, तर तिथे बाबांनी मुकादमाचं काम केलं होतं. तर 1972 साली जो दुष्काळ पडला होता ना, तर तो दुष्काळ पण बाबांनी पाहिलेला आहे. आणि डिंबे धरणापासून औफे जो रस्ता झालेला आहे ना, त्या रस्त्याचं बाबांनी ठेकेदार म्हणून काम पाहिलेलं आहे. आणि बाबाचं वय 85 वर्ष आहे, तरी बाबा अजून ठणठणीत आहेत. आणि जे रानावनामध्ये जे आयुर्वेदिक औषधं भेटतात, म्हणजे जे मुतखडा त्याच्यावरची जे काही औषध आहेत ना, ते सगळे औषध बाबाकडे भेटतात. आणि प्लस सांगायचं झालं तर बाबा अजून पण डोंगर चढतात. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले, जे डोंगर दाखवले ना, ते डोंगर चढतात. अजून पण त्यांच्याकडं म्हशी आहेत, शेळ्या आहेत, त्या ते ओळखतात. आणि ते स्वतः अजून व्यवस्थित ठणठणीत आहेत 85 वर्षाचे असून सुद्धा. म्हणजे त्याच्या रानातल्या भाज्या वगैरे खातात, त्यांच्यामुळे ते अजूनपर्यंत व्यवस्थित आहेत. आणि ह्या आई आहेत, आम्ही तर मोठ्या आईच म्हणतो. आणि तुम्ही बघू शकता त्यांचं वय किती आहे, तरी सुद्धा ते अजून ठणठणीत आहेत. तर आता आपण ना धरण जे बांधलंय त्यावेळेची थोडी माहिती बाबाकडनं घ्या. बाबा भरपूर जुन्यात त्यांनी जे काम केलं ना ठेकेदार म्हणून, तर आपण त्यांच्याकडून माहिती घ्या. तर बाबा किती वर्ष लागले रे धरण बांधायला? पूर्ण 6-7 वर्ष. आणि म्हणजे धरणाच्या आतमधून काय मोकळं वेगळं आहे का? आतमध्ये जाऊन देऊन आलेले काम बिल करताना काम करताना मोकळं नाही, गाड्या डाबराच्या खाली करायचं मशीन असते त्याच्यात करून आणि धरणाच्या आतमध्ये काही म्हणजे गाव बिव होतं ना, तालुका धरणाच्या आतमध्ये आंबेगाव तालुका. हा ना, मग ते गाव कुठं म्हणजे आता जायचंय का दुसरीकडं? गोडेगावला तर हे म्हशीचं पिल्लू आहे बघा, हे झालेलं छोटस. आणि आम्ही खरवस खायला आलेलो आहे. तर हेच पिल्लू झालेलं आहे बघा, मस्त आहे ना. चला बघा कशी काय बघा जुनी पिढी आहे, डोक्यावर पदर घेतल्याशिवाय फोटो बिटो काही काढायचे नसते अजिबात. आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे बघा, हे पारडू झालेलं. आणि ही माझी आई आहे. तर आई खरवस बनवणार आहे ना आज आम्हाला. तर मग चला आपण आता रेसिपी बघूया. पण आधी हे पारडू बघून घ्या तुम्ही, छोटस बाळ आहे बघा. बघा नाव पण ठेवलेलं आहे त्याचं. नको नको जाऊन दे, नको उठवते उठव गाल मध्ये आले ऐकत आहे का? नाही मारत. बघा हे कालच झालेलं आहे आणि आज उभं राहते. अगं कालच तर हे बघा आता इथे तांबटली भरून दूध काढले मामाने. तिला मुंबईवरून बोलवले, म्हैस आमची खाली झाली, तिला पारडू झाले. मग तिला आता खरबूज खायला बोलवली. तर त्याच्यात घ्यायचं 1 लिटर कवळ्या म्हशीचं दूध आणि पारेटीचं 8 लिटर दूध. त्याच्यात जायफळ आणि सुंठ विलायची टाकून त्याच्या अशा कुकरला वड्या लावायच्या. अशी कुकरमध्ये ठेवायची. मग त्याच्यात 2 तांबे पाणी ओतायचं आणि मग यावर करून कुकरला लावायचं. मग हे थंड झाल्यानंतर याच्या वड्या बनवायच्या. आणि मग मुंबईवरून नाताली तिला खायला द्यायच्या. 4 किंवा 5 शिट्ट्या घ्यायच्या आणि मग उतरायचा. आणि मग नंतर थंड पडल्यानंतर त्याच्या वड्या कापायच्या. मांजर आहे बघा. आईचं नाव काय ग? तिचं नाव मणी आहे. मणी आहे, आम्हाला लागते गावाला. आता आपण वड्या पाडूया आणि त्यांना आता खायला देणार. हे अशा वड्या पाडायच्या, अशा वड्या काढायच्या. ज्याला लागत असत त्याला
अशाही करू शकतो. मग अशा वड्या आता आपल्याकडे द्या ना बाकी अजून ते तुला आता थंड झालं. आता वड्या झाल्या. आता त्यांना खायला देते. खाऊन कसं तुम्हाला आता वड्या तयार झाल्यात. आता मी त्यांना खायला दिल्या. कशा झाल्या तो सांगा मला. कशा वाटतात तुम्हाला? कशा झाल्या तो मामा? कशा झाल्यात? चव कशी श्लोक? मम्मी कशा झाल्यात ग? आवडला ना? तर या सगळ्या वस्तू खायला. मी आले होते माझ्या मामाच्या इकडे खरवस खायला. तर इथे सगळेजण खातात. तर आता मी पण खाते. तर ही बघा माझ्या आईची नातवंड आहेत. ती 2, ही एक 3 आणि ही 2 माझी मुलं आहेत. आणि आईला भरपूर अशी नातवंड आहेत की 3-4 मुलं आहेत त्यांची सगळ्यांची. तर आता आम्ही सध्या आम्हीच आहेत. तर मग इथे आई खरवस खातात. तर मग तुम्ही पण या खरवस खायला. तुम्हाला आवडते की नाही तुम्हाला नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आता आम्ही चाललेलो आहोत तुम्हाला एक गंमत दाखवायला. तर तुम्हाला बघायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आज आहे दुसरा दिवस आणि काल लाईट नसल्यामुळे मोबाईल स्विच ऑफ झाले होते आणि त्याच्यामुळे मला आईने जे रेसिपी केल्या ना त्याच्या व्हिडिओ नाही टाकता आल्या. तर पुढच्या वेळेस नक्कीच प्रयत्न करूया की आई व्हिडिओ बनवताना लाईट वगैरे मोबाईल चार्जिंग असेल याची काळजी घेऊया आपण. आणि आता मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. आणि हे बघा हे माझ्या मामाचं घर आहे. रस्त्यावरतीच आहे. आणि हा रस्ता आवफे आसाने माळिनगाव बोरघर इकडे जातो. तर हे बघा आता आम्ही धरणावर आलेलो आहे. आणि माझ्या पाठी बघा कसे मस्त मस्त डोंगर आहेत. भरपूर असे डोंगर आहेत. आणि गावचं वातावरण बघा कसं सकाळ सकाळी मस्त अशी हिरवळ झाली सगळीकडं. आणि पाणी बघू शकते तुम्ही. हे बघा एकदम कडेला पाणी आलेले आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय माझ्या मामाचं गाव मला कमेंट करून सांगा. तर हे बघा हे आहे डिंबे धरण. आणि पाणी बघू शकते तुम्ही कुठपर्यंत आलेले आहे. हे बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.